आज वकील संघटनेकडून आपल्याला आरोप करण्यात आलेला आहे. आपल्याला योग्य ती कारवाई करण्याची मागणी आणि बदलीची मागणी आपल्या वरिष्ठांकडे केली आहे. त्याबाबत आपलं म्हणणं काय? 2 दिवसापूर्वी दक्षिण दोईची एक मुलगी मेजर आहे, मुलगी ती वयानं 20 वर्ष झालेली आहे. तिने स्वतःहून त्यांच्या नात्यातलेच एका मुलाशी लग्न केलं होतं. त्या दोघं मिळून 1-2 वकील, त्यांचे नाव मला आता आठवत नाही, वकील ड्रेस घालून माझ्याकडे आले आणि त्यांनी कुठंतरी लग्न केलं आहे आणि तुमच्यासमोर हजर केलं आहे. ठीक आहे म्हणलं. मी त्यांचं नाव विचारलं त्या मुलांचं आणि मुलीचं, आणि त्या मुलीचं कमीत कमी स्टेटमेंट तर घ्यावं लागलं म्हणलं त्या वकिलांना. तत्पर्यंत त्यांच्या नातेवाईकाला काहीतरी माहीत पडलं वाटतं. मग नातेवाईक तर पोलीस स्टेशनला येणार. माहीत पडल्यानंतर परस्पर तो वकील जो आहे त्या मुलगाला आणि मुलीला घेऊन गेटच्या बाहेर चालला होता. मग त्या फक्त वकिलांना म्हटलं, बाबा तुम्ही जर इथं माझ्यासमोर हजर करत आहात तर आम्हाला कमीत कमी त्या नातेवाईक उद्या अलिगेशन झालं किंवा माझ्याकडे तक्रार द्यायला आलं तर आम्हाला माहीत असावं. म्हणून त्या मुलीचे स्टेटमेंट घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आणि तशा मॅटरमध्ये तुम्ही येत जाऊ नका. मग तुम्ही माझ्यासमोर काय हजर केलं? तुम्ही परस्परच लग्न केलं तर परस्पर जायला पाहिजे. माझ्याकडे आलं तर मी स्टेटमेंट घेणार आहे. मग आमच्या जमदारला तुम्ही स्टेटमेंट घ्यायला सांगितलं होतं, तर परस्पर त्यांनी स्टेटमेंट न घेता गेटच्या बाहेर घेऊन चालले होते. त्यामुळे त्यांना मी सांगितले, बाबा तुमचा जर कोर्टाचा आदेश असेल तर तुम्ही वकील म्हणून पोलीस स्टेशनला तुमच्या आशिलाला घेऊन येऊ शकता, नाहीतर तुमचं पोलीस स्टेशन संबंधित कामकाजी संबंधित तुमचं काम नाही आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला यायच नाही आहे. याबद्दल मी एवढंच त्यांना बोललो होतो. आणि त्यांनी माझ्याबद्दल जे आता खोटं नाटं आरोप करत आहेत त्याच्याबद्दल मी काही त्यांना बोललेलं नाही, काही पैशाची मागणी नाही, त्यांना काही बोललेलं नाही, उद्धट वर्तन केलेलं नाही. असेल तर मी त्यांना CCTV कॅमेरे सुद्धा त्यांनी पाहू शकतात.